हाय हॅलो नमस्कार, मी वयमची क्रांती. हे तर तुम्हाला आता माहितीच झालं असेल. सो हे आपलं आहे वयमचं ऑफिस आणि आज हे दाखवण्यामागचं कारण असं आहे की आज वयमची 11 वर्ष पूर्ण होत आहेत वयमला, आणि त्यानिमित्ताने आज आम्ही आमच्या ऑफिसची सफर तुम्हाला घडवणार आहोत. आणि इथपासून आम्ही सुरू करतोय. हा आमचा एंट्रन्स आहे आणि इथून आपण वयमच्या ऑफिसकडे आता जातोय. सो हे आपलं वयमचं ऑफिस आहे ठाणा येथे. ठाणे वंदना बस डेपो, जो पुण्याला गाड्या सुटतात तो बस स्टॉप आहे आणि त्याच्या अपोजिटलाच आपलं वयमचं ऑफिस आहे. आणि हे वयमचं प्रत्यक्ष ऑफिस, जिथे आम्ही दररोज काम करतो. प्रत्यक्ष ऑफिस आज आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. नेहमीप्रमाणे आमचं इथे काम आता सुरूच आहे. सो इथे आपले वितरण अधिकारी बसलेले आहेत, राजेंद्र गोसावी. नमस्कार. आणि अगदी वयमच्या सुरुवातीपासून ते आपल्यासोबत आज 11 वर्ष काम करत आहेत. आणि नेहमी तुम्ही ज्यांचा फोनवरून आवाज ऐकता त्या आमच्या विजया मॅडम आहेत. इथे गेली 8 वर्ष त्या आमच्याबरोबर आज काम करतायत. आणि तुम्ही नवीन मेंबर होण्यासाठी तुम्हाला त्या फोन करतात. तसंच तुम्हाला अंक नाही मिळाला तर अशा वेळी तुमचा कॉल त्या घेतात आणि अंकाची तुम्हाला माहिती देतात की अंक तुमचा कुठपर्यंत आहे. एवढंच नाही तर ॲड्रेस कन्फर्मेशनसाठी सुद्धा त्यांचा तुम्हाला कॉल येतो. त्याही आपल्यासोबत गेली 8 ते 9 वर्ष आहेत. आणि इकडे तुम्ही बघत असाल या बाजूला तर शुभदा मॅडम पण आज आमच्या ऑफिसला आलेले आहेत आणि यांना तुम्ही सर्वजण ओळखताच. सो यानंतर तुम्हाला आमच्या वयमच्या ऑफिसमध्ये जे काम कसं चालतं याबद्दल आणि या 11 वर्षामध्ये आम्हाला आता 11 वर्ष पूर्ण होत आहे तर कसं वाटतं या संदर्भात छोटे छोटे बाईट्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सगळ्यांच्या भावना आहेत यामध्ये की आता आम्हाला 11 वर्ष होत आहेत आणि आम्ही किती आनंदी आहोत आणि हा प्रवास अजून आम्हाला असाच पुढे पुढे करायचा आहे. आज गुढीपाडवा बरोबर 11 वर्षापूर्वी मी वयम नावाचं मासिक चालू केलं. त्याच्यामध्ये थोडाफार इतिहास आहे. मी लहानपणी मला वाचनाची खूप वाचन करायला आवडत असे, पण त्या वाचनाकरता योग्य ते मटेरियल म्हणतात ते मला मिळत नसे. त्यामुळे मी लोकांच्या घरी जाऊन त्यावेळेला आमच्याकडे लोकसत्ता यायचं आणि त्याच्यामध्ये बालवाङ्मय असायचं, ते वाचायला मला खूप मजा यायची. पण ते टिपिकल काय म्हणायचं त्याला, लोकांची जी सवय असते त्याप्रमाणे मला कधी ते माझ्या मनाप्रमाणे वाचता आलं नाही. मी एक आयुष्यामध्ये असं ठरवलं होतं की मला ज्या वेळेला देव योग्य ती ताकद देईल त्यावेळेला मी लोकांच्याकरता मुलांच्याकरता काहीतरी करीन. आणि त्याप्रमाणे हे वयमचं माझ्या डोक्यात होतं. वयम म्हणजे आपण सर्व. ते 5 ते 15 वर्षाच्या गटासाठी काहीतरी वाचायला मिळावं या उद्देशाने मी वयम चालू केलं. गेली 11 वर्षामध्ये वयमला बऱ्यापैकी आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ॲक्सेप्टन्स आहे तो आहे. वयमला खूप काही ॲप्रिसिएशन अवॉर्ड्स म्हणतात ती मिळालेली आहेत. आणि ह्याहीपेक्षा वयम अजून जास्त लोकांच्या म्हणजे मुलांच्या हातात जावा अशी खूप इच्छा आहे. नवीन नवीन काय देता येईल त्याच्याकरता आमचे प्रयत्न चालू आहेत. आमचं जे बघा तुम्ही काय म्हणत त्याला, एडिटिंग स्टाफ जो असतो, संपादकीय स्टाफ जो असतो तो त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. पण असं वाटतं की अजून प्रयत्न कमी पडत आहेत. त्याकरता आपण काहीतरी जास्त करायची आमची इच्छा आहे. आणि मला नक्की खात्री आहे की पुढच्या काही वर्षात वयम हा एक नावाजलेला लहान मुलांना आवडणारा अंक असेल अशी माझी अपेक्षा आहे. नमस्कार. आज गुढीपाडवा, वयमचा 11वा वाढदिवस. बघता बघता आपला वयम 11 वर्षाचा झाला. लोकसत्तात 20 वर्ष काम केल्यानंतर काहीतरी वेगळं करावं असं जेव्हा खुणावत होतं तेव्हा पहिलं मनात आलं की किशोरवयीन मुलांच्या वाचनासाठी काहीतरी काम करावं. आणि बापट सरांनी वयमचा प्रस्ताव मांडला. ते अगदी खूप मनासारखं काम होतं, कारण मुलांचं शिकणं, मुलांचं वाचन या विषयात खूप आधीपासून रुची होती. आणि पत्रकारितेचा 20 वर्षाचा अनुभव आणि ही रुची याचं कुठेतरी एकत्रित कॉम्बिनेशन करून काहीतरी काम करायला मिळणं हा खूप आनंदाचा भाग होता. आणि खरोखर सांगते, दर महिन्याला वयमचा अंक साकारताना जी मजा येते ना त्याला तोड नाही.
म्हणजे त्या महिन्यात काय महत्त्वाचं घडलं आहे त्याच्याबद्दल काही आपल्याला मुलांना देता येईल का, कोणत्या कोणत्या गोष्टी, कविता, कल्पकला, खेळ असं सगळं एकत्र बांधून दर महिन्याला मुलांना काहीतरी असं एकत्र पॅकेज म्हणून अंक द्यायचा, तो अधिकाधिक देखणा होईल असं बघायचं. या सगळ्या निर्मितीतला ना आनंद खूप असतो. म्हणजे कधीच 11 वर्षात असं जाणवलं नाही की बापरे कसं काम करणार आपण, कसा होणार आपला अंक, असं टेन्शन तर सोडाच, पण प्रत्येक अंक साकारणं हा एक उत्सव असतो आणि त्या उत्सवाची मजा खरंच न्यारी असते. विषय ठरवणं, वेगवेगळ्या लेखकांशी बोलणं, काही लेखक आपणहून पाठवतात ते बघणं, ते वाचून निवडणं, मग मुलांच्या दृष्टिकोनातून म्हणजे आजच्या मुलांना समजेल, उमजेल आणि आजच्या मुलांना ते इंटरेस्टिंग पण वाटेल अशा पद्धतीने त्याचं संपादन किंवा पुनर्लेखन प्रसंगी ते करणं आणि डिझायनिंगसुद्धा त्याला साजेसं त्या लेखाला, त्या गोष्टीला चित्र साजेशी पाहिजेत, रंगसंगती साजेशी पाहिजे, हे सगळं करत असतो ना आम्ही. अख्खी टीम म्हणून हे सगळं काम करत असतो आणि आमच्या टीममध्ये पण अगदी कुटुंबासारखं वातावरण आहे. म्हणजे क्रांती काय, गोसावी काय, हे वयमच्या जन्मापासून आपल्याबरोबर आहेत. थोड्याशा नंतर आलेल्या विजयाताई असतील किंवा आपलं सोशल मीडिया बघणारी पल्लवी असेल किंवा आता ॲपचं काम करणारी कांचन जोशी असेल, हे सगळेजण ना आम्ही, आणि मुख्य म्हणजे आपलं प्रूफ रिडिंग करणारी शिवानी, हे सगळे कुटुंब आहे आणि हे आम्ही कुटुंब मिळून काम करतो. आणि एखादा कौटुंबिक सोहळा कसा आपण करण्याची प्रक्रिया पण एन्जॉय करत असतो ना, म्हणजे सोहळा छान होण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतोच, पण तो सोहळा करत असताना प्रत्येक तयारी, प्रत्येक काम, त्याचं नियोजन आणि ते वेळच्या वेळीच अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पार करणं, ह्याच्यातला जो काय आनंद असतो ना तो आम्ही लुटतो. आणि कसं असतं ना, साहित्य निर्मिती दर महिन्याला करत जाण्यामुळे ना दर महिन्याला याच्यापेक्षा अधिक चांगलं काय, याच्यापेक्षा अधिक वेगळं काय करूया, असं इम्प्रोव्हायझेशन करण्याची खूप छान संधी मिळते. शिवाय तुम्ही मुलं असता वाचक, जी आम्हाला वेळोवेळी कळवत असतात, तुमच्या अपेक्षा सांगत असतात, प्रतिक्रिया देत असतात. आपण वयमच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा घेतो, त्याच्यात तुम्ही सहभागी होत असता. अगदी बहुरंगी बहर असेल किंवा छोटीशी मत मांडा स्पर्धा असेल, त्यातनं तुम्हा मुलांना पण समजून घ्यायची एक संधी मिळते. अनेक पालक संपर्कात असतात, आजी आजोबा सुद्धा संपर्कात असतात. आणि एक म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की वयम हे जरी आम्ही मुलांसाठी साकारत असलो ना तरी ते एक फॅमिली मॅगझिन झालं आहे एव्हाना, कारण ते अख्ख्या कुटुंबाला वाचावंसं वाटतं. त्याच्यात अशा अनेक गोष्टी असतात की कुटुंबाने मिळून वाचून त्याच्यावर चर्चा करावी, काही खेळ आहे जे कुटुंबाने मिळून खेळावेत. आणि जेव्हा अख्खं कुटुंब रंगलंय वाचनात असं होतं ना, तेव्हा कुटुंबाला सुद्धा एकत्र आणणारा घटक म्हणजे वयम असं कुठेतरी स्थान मिळतं, जे आम्हाला हवं आहे, जे आम्हाला अपेक्षित आहे. त्याची पावती काही वेळा आजी आजोबांच्या बोलण्यातून मिळते. म्हणजे काही आजी आजोबा अक्षरशः इथे येऊन आपल्या ऑफिसमध्ये येऊन सांगतात किंवा फोन करून सांगतात की आमच्या नातवंडांशी आम्ही काय गप्पा माराव्यात. असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा वयम उघडावं, वयममधलं काहीतरी वाचावं नातवंडांसाठी आणि ते वाचत वाचत त्यांच्याशी गप्पा माराव्या. यातनं आजी आजोबा आणि ती नातवंड यांच्यातली जनरेशन गॅप मिटून जाते. असं जेव्हा आजी आजोबांच्या तोंडून ऐकायला मिळतं ना तेव्हा खूप बरं वाटतं की असं हे कौटुंबिक ऐवज व्हावा आपलं मासिक हे दर महिन्याला कुटुंबाने मिळून वाचावं, कुटुंबातल्या सगळ्यांनी मिळून त्याच्यावर चर्चा करावी. आणि तो आनंद, ते समाधान असं जिथे जिथे होतं आम्हाला कळवतात मंडळी, तेव्हा खूप वेगळाच एक आनंद मिळतो. या आनंदाच्या प्रवासामध्ये मुळात सगळ्यात मोठं योगदान आहे बापट काकांचं. ज्या बापट काकांमुळे आम्ही आज हे सगळा वयमचा डोलारा इकडे उभा आहे. त्यांच्या पाठबळामुळे दर महिन्याला इतकं दर्जेदार, कुठेही पेपर क्वालिटी कमी नाही किंवा छपाई निकृष्ट नाही, तर ते सगळं अधिकाधिक सरस होण्यासाठी जे बळ लागतं, मुख्य आर्थिक बळ लागतं, प्रोत्साहन लागतं, पाठिंबा लागतो, तो आम्हाला बापट सरांमुळे कायमचा लाभलेला आहे. लॅब इंडियाचे सगळ्या आवारात आमचं छानसं ऑफिस आहे, सगळे सहकारी आहेत बरोबर. मगाशी नावं घेतलीच मी, ती सगळेजणं, ही सगळी टीम आहे. शिवाय अच्युत पालव आपले सुलेखनकार आहेत, चित्रकार आहेत आणि लेखक, कवी, कल्पकला देणारे आपले स्वरूपासारखे अनेक जण आपल्याबरोबर कायमचे जोडलेले आहेत. आणि अशा सगळ्या टीममधून एकत्र काम करताना तुम्हा सगळ्यांची पण
एक साथ प्रोत्साहन असतं जे अधिकाधिक मिळायला हवं. कारण आपला वयम मोठा व्हायचा ना तर ते फक्त एवढ्याशा टीमचं काम नाही आहे. तुमच्यातल्या सगळ्यांची आम्हाला साथ हवी आहे. तुम्ही जे जे वयमवर प्रेम करता, वयम वाचता, वयमचा आनंद लुटता, त्यांनी अधिकाधिक सदस्य आणखीन व्हावेत यासाठी स्वतःहून प्रचार करा, प्रसार करा. अनेकांना आपल्या कुटुंबात सामावून घेण्यासाठी उद्युक्त करा. वाचनातून विचार, विचारातून विकास हे आपलं ब्रीदवाक्य आहे. आणि आत्ताच्या या तरुण पिढीला सुद्धा विकासाच्या मार्गावर न्यायचं, स्वतंत्र विचार करायला त्यांनी शिकावं. म्हणजे ज्या क्षेत्रात ते जातील त्या क्षेत्रात ते काहीतरी चांगलं भरीव काम करू शकतील अशी आपली इच्छा आहे. त्याच्यासाठी वाचनाला पर्याय नाही आहे आणि त्यांचं वाचन बहुअंकाने भरत जावं. वेगवेगळे विषय त्यांना वाचायला मिळावेत. त्यांचं भावनिक पोषण पण चांगलं व्हावं. त्यांना चांगली चित्र बघायला मिळावीत. त्यांना वेगवेगळ्या विषयांवरची माहिती, लेख, विचार हे सगळं खाद्य त्यांना मिळत राहावं. यासाठी आम्ही सगळी टीम खूप मनापासून प्रयत्न करतोय, करत राहणार आहोत. अधिकाधिक चांगले प्रयत्न करण्यासाठी आम्ही खूप मनापासून प्रयत्न करत असतो. त्याला तुमची पण साथ हवी आहे. प्रोत्साहन आम्हाला तुमचं मिळतं आहे ते अधिकाधिक असंच मिळत राहू. आणि वयम कुटुंबातल्या तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या पण मनोमन शुभेच्छा देते. जशी गुढी उंच उंच आपल्याला उत्तुंगतेकडे नेण्याचा संदेश देत असते, तसं इथे असलेल्या सगळ्या वयमच्या वाचकांना आणि वयमच्या कुटुंबाला कायम उत्तुंगतेचा ध्यास धरावासा वाटू दे अशा मनोकामना व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार. वयम मासिकातर्फे तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. वयम मासिकाला 11 वर्ष पूर्ण झाली. आधी वाचक, नंतर शिक्षिका म्हणून टीचिंग एड म्हणून वयम मासिकाचा उपयोग, नंतर हळूहळू वयमसाठी लिखाण आणि आता वयम ॲपची समन्वयक म्हणून वयम टीम बरोबर मी आहे. आणि 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. पुढच्या वर्षी 12 वर्ष पूर्ण होतील. जेव्हा 12 वर्ष पूर्ण होतात ना एखाद्या गोष्टीला, तेव्हा तप पूर्ण झालं असं म्हणतात. तप म्हणजे अर्थातच एखादं छान काम सातत्याने करत राहणं. आणि हे शक्य झालंय तुमच्यासारख्या वाचकांमुळेच. आणि आता आपण जे ॲप घेऊन आलोय त्यात तुम्ही वाचता वाचता ऐकू शकता आणि ऐकता ऐकता वाचूही शकता. म्हणजे वयमला नुसती वर्ष उलटत चालली नाहीयेत, तर वयम स्वतःमध्ये खूप छान छान बदल करत चाललाय. आणि याचे साक्षीदार आहात तुम्ही सर्व. तुम्हा सर्वांची साथ आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे छान काम पोचावं म्हणून तुम्ही आमच्याबरोबर मदत करणार ना, आम्हाला छान साथ देणार ना. धन्यवाद. हाय, हॅलो, नमस्कार. मी क्रांती. 11 वर्ष वयमला आता पूर्ण होत आहेत. गेल्या वर्षी आम्ही दशकपूर्ती सोहळाही साजरा केला. पण ह्या 11 वर्षात खरंच माझ्या नावाप्रमाणे मी काय क्रांती केली असेल तर मी जरूर सांगेन की जसं वयम हे मुलांचं मासिक आहे आणि पुढे पुढे त्याची प्रगती होत गेली ना, तशीच प्रगती माझ्यासुद्धा आयुष्याची होत गेली. ती वयममध्ये आल्यापासून सुखद धक्का पहिला वयमने दिला, तो म्हणजे मेट्रोची सफर हा पाठ माझा पाठ्यपुस्तकात आला. आणि हळूहळू एक एक काम, म्हणजे अगदी सुरुवातीला मासिक कसं असतं हेच माहिती नव्हतं. फक्त मासिक बघितलं होतं, वाचलं होतं, पण ॲक्च्युअलमध्ये मासिकासाठी काय काम करतात हे कधीच माहिती नव्हतं. आणि सुरुवातच तिथून झाली. शुभदा मॅडमचा हात धरून हळूहळू हळूहळू पुढे पुढे जात आता वरिष्ठ उपसंपादक इथपर्यंत येऊन पोहोचले. आणि खरंच खूप इंटरेस्टिंग काळ होता तो. म्हणजे शिकण्याचं वय होतं आणि खूप मस्तच वेगळे वेगळे अनुभव इथे मला घेता आले. अगदी सुरुवातीच्या काळात बोलायचं कसं, मग मासिकासाठी लागणारा मजकूर कसा जमा करायचा. बरं, जमा झालेला मजकूर म्हणजे केवळ मासिक नसतं, तर त्याच्यावर खूप सारे संस्कार करावे लागतात. मग त्याची माहिती होत गेली. जर्नलिझममध्ये आम्हाला शिकवलं होतं की प्रूफ रिडिंगच्या वेळी काही सायन्स असतात. अचानकपणे ती सायन्स समोर आल्यावर असं वाटलं की चला आपण काहीतरी शिकलोय ना, त्याचं सार्थक होत आहे हळूहळू. आणि असं करता 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 मग एक दिवशी डिझायनिंगची जबाबदारी पण येऊन पडली आणि लेआउट. मग आता वयम मासिक कसं असावं, कधीतरी डिझायनर लेआउट करताना वाटायचं की अरे हा इकडे फोटो हे का घेत आहे, हा मजकूर तर इकडे आहे. पण हे पण शेवटी करण्याची वेळ आल्यानंतर जरा बरं वाटलं की आपल्या मनासारखं काहीतरी आपण तिथे लावू शकतो, मजकुराला न्याय देऊ शकतो. आणि असं करत करत आता हळूहळू
वयमची सोशल मीडियाही आम्ही सांभाळायला लागलेलो आहोत. काय म्हणतात ते, जसं काळ बदलतो तसं आपणही बदलावं आणि त्याला अनुसरूनच आम्ही आता वयमच्या यूट्यूब चॅनलसाठी सुद्धा काही ना काहीतरी सतत ॲक्टिव्हिटीज करत असतो. तुम्ही आम्हाला अशा काही छान ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सुचत असतील, कोणी आगळं वेगळं काम करत असेल तर आम्हाला सुचवा. आणि तसंच इथे तुम्ही बघताय माझ्या स्क्रीनवरती, हे तर आमचं दर महिन्याचं अंकाचं कामच आहे. सो आम्ही ते खूप एन्जॉय करतो. इथे येताना असं वाटत नाही की मी ऑफिसला जाते. इथे येताना असं वाटतं की चला आपल्या सगळ्या सवंगड्यांना आपण भेटायला जातोय. तुम्हाला कसं मुलांना आपल्या मित्रांना भेटायला आनंद होतो, तसाच आनंद घेत घेत आम्ही इथे येतो. बरं, तुम्हालाही वाचायला खूप छान आवडतं आणि तुम्ही आम्हाला सतत तो प्रतिसाद देत असता, त्यामुळे आम्हालाही काम करण्याचा आमचा उत्साह खूप वाढतो. आणि आता 11 वर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने पूर्ण होत आहेत. मीही हेच म्हणेन की 11च काय, अशी अनेक वर्ष आम्ही अजून इथे वयममध्ये काम करायला उत्सुक आहोत आणि आमच्या हातून अजून छान काम घडू दे, हीच मी अपेक्षा बाळगते आणि प्रार्थनाही करते. थँक्यू. नमस्कार, मी राजेंद्र गोसावी. वयम या मासिक 2013 चैत्र गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालं होतं. त्यापासून प्रतिनिधी आणि आता सध्या वितरण अधिकारी म्हणून मी काम पाहतोय. 11 वर्षाचा प्रवास. अहम आवामची जी आपली टॅगलाईन आहे, आपण सारे, वयममधले सगळे आपण सारेसाठी खूप झटतात, खूप प्रयत्नशील सभासद वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. मी सध्या वयमचा वितरण विभागामध्ये असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी वयम कसा लवकर पोहोचेल याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि ती आमच्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत यशस्वीपणे पार पडतोय. वयमचे सभासद व्हा आणि वयमचे वाचनासाठी आमच्यासोबत जोडा, हीच माझी गुढीपाडव्याच्या निमित्ताने 11 वर्षाच्या वर्धापन दिनी वयमच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर तुम्ही जे सोशल मीडियावरती सतत पोस्ट बघत असता, तर त्या पोस्ट करणे, तसंच शूटिंग म्हणजे जे आमचे व्हिडिओज तुम्ही बघता ते व्हिडिओ शूट करण्याचं काम आमची सहकारी पल्लवी करते. पल्लवी गेली 2 वर्ष आता आमच्यासोबत काम करते. तर असं आहे हे आमचं वयमचं ऑफिस आणि आमच्या वयमविषयीच्या भावना. तुम्हालाही आमच्या कुटुंबात सहभागी व्हायचं असेल तर वयम मासिकाचे सभासद व्हा. तसेच वयमचं ॲपही आलंय, तेही पहा, ऐका. शुभ गुढीपाडवा.